श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026 हे वर्ष खगोलीय आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. वर्षाची सुरुवात होत असतानाच मार्च महिन्यात एक मोठी घटना घडणार आहे. ते म्हणजे 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण लागणार आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण होळीच्या म्हणजेच धुलीवंदनाच्या येत असल्याने याचे महत्त्व अधिक वाढले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रहण भारतात दिसणार का, ग्रहणाची नक्की वेळ, सूतक काळ काय आहे, कोणत्या राशीवर याचा शुभ अशुभ परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाचा हाच एक प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर शत्रू आपल्यासमोर गुडघे टेकवेल, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील. या दिवशी कोणते नियम पाळावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम चंद्रदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान चंद्रदेवांची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. ग्रहणाची वेळ आणि सूतक काळ हा 1:30 पासून ते 3:30 पर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण घडते. 3 मार्च 2026 चे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असण्याची शक्यता असणार आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण काळ हा अंदाजी वेळ दुपारी किंवा संध्याकाळी हे ग्रहण सुरू होईल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुरू होतो. या काळात मंदिरे बंद असतात आणि कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ग्रहणाकडे केवळ एक खगोलीय घटना म्हणून पाहू नका. आपल्या शास्त्रात ग्रहणाला पर्वकाळ म्हटले जाते. या काळात केलेली सेवा, उपाय आणि जप, दान, मंत्र जप याचे फळ 1000 पटीने जास्त मिळते. यंदाचे हे ग्रहण सिंह किंवा कन्या राशीत होत असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर आणि आरोग्यावर होऊ शकतो. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणून या काळात सावध राहणे गरजेचे असते. या ग्रहणाच्या तुमच्या राशीवर काय परिणाम होईल तर ते आपण प्रथम बघूया. मेष, मिथुन, सिंह आणि धनु या राशींच्या लोकांसाठी हे ग्रहण संमिश्र फळ देणारे आहे. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींनी आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण वाद टाळावेत. कन्या, तूळ, मकर आणि कुंभ या लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडतील, मात्र घाईत निर्णय घेऊ नका. गर्भवती महिलांसाठी विशेष सूचना म्हणजे 7:30 ते 9 हा ग्रहण काळात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गर्भवती महिलांनी काय करावे. ग्रहणाची किरणे गर्भातील बाळासाठी हानिकारक मानली जातात, त्यामुळे शक्यतो घरातच राहा. चाकू, कात्री किंवा सुईचा वापर या काळात करू नका. मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या कुलदेवतेचा जप करा. पोटावर गेरूचा लेप लावण्याने बाळाचे संरक्षण होते असे म्हटले जाते, त्यामुळे गेरूचा लेप लावणं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून टाळावे. या वेळेत काय करावे किंवा काय करू नये. ग्रहणाच्या वेळी काही नियम पाळणे आपल्या हिताचे असते. सूतक काळात लागण्यापूर्वी अन्नामध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावीत. ग्रहण काळात जेवण टाळावे. हा काळ मंत्रसिद्धीसाठी उत्तम आहे. गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून गरजूंना पांढऱ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ असते. त्यामध्ये तुम्ही तांदूळ, साखर, दूध या वस्तूंचे दान हे करू शकता. 3 मार्च 2026 चे हे पहिले चंद्रग्रहण आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. पंचांगानुसार 3 मार्च 2026 चे हे पूर्ण चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण असणार आहे आणि ग्रहणाचा स्पर्श म्हणजेच ग्रहणाची सुरुवात ही दुपारी साधारण 3:55 होणार आहे. ग्रहणाचा मध्य हा संध्याकाळी 5:10 होणार आहे. ग्रहणाचा मोक्ष हा संध्याकाळी 6:25 होणार आहे. याचा अर्थ असा की दुपारी 4 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ग्रहणाचा मुख्य काळ असेल. बघा, ग्रहणाचा जो चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो, त्यामुळे सूतक काळाचा प्रारंभ हा सकाळी 7 वाजेपासून सूतक काळ सुरू होईल आणि सूतक काळात देवाची पूजा करणे, अन्न शिजवणे किंवा खाणे वर्ज्य मानले जाते. मात्र हे नियम प्रामुख्याने जिथे ग्रहण दिसते तिथे लागू होतात. जर हे ग्रहण तुमच्या भागात दिसत नसेल तर केवळ धार्मिक श्रद्धेनुसार काही नियम पाळणे खूप महत्त्वाचे असते. धुलीवंदन आणि ग्रहण एकाच दिवशी आल्याने अनेकांमध्ये संभ्रम आहे. शास्त्रानुसार
ग्रहणात आणि सूतक काळात आनंदाचे उत्सव साजरे करणे टाळले जातात. जर तुम्हाला रंग खेळायचे असेल तर 3 मार्च रोजी सकाळी 7च्या आधी खेळणे सर्वात उत्तम राहील. सकाळी 7 नंतर सूतक काळ सुरू होत असल्याने आणि दुपारी प्रत्यक्ष ग्रहण काळ असल्याने दुपारी रंग खेळणे टाळावे. ग्रहणाच्या सावटाखाली किंवा सूतक काळात रंग खेळणे अशुभ मानले जाते. संध्याकाळी 6:30 वाजता ग्रहण सुटल्यानंतर सर्वांनी शुद्ध पाण्याने स्नान करावे, घर स्वच्छ करावे. त्यानंतर तुम्ही कोरड्या गुलालाने सण साजरा करावा. गर्भवती महिलांनी दुपारी 3:30 ते 6:30 या वेळेत घराबाहेर पडू नये. रंग खेळणे पूर्णपणे टाळावे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय सांगणार आहे. हा गुप्त उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील, शत्रू संपेल, ज्या काही अडचणी घरात येत आहेत तर त्या सर्व आपल्या अडचणी दूर होतील. फक्त आपल्याला एक छोटीशी वस्तू तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे तुमचे शत्रू पराभूत होतील, तुमच्या मनात अनेक दिवसापासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. तर चला जाणून घेऊया तो चमत्कारिक उपाय कोणता आहे. उपायासाठी लागणारी वस्तू जी आहे तर ती आपल्याला महत्त्वाचे असणार आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झाले आहेत असे मानले जाते. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे आणि शत्रुबाधा दूर करण्याचे काम करतात. ग्रहण काळात वातावरणात जी नकारात्मकता असते तर ती दूर करण्यासाठी काळे तीळ अत्यंत प्रभावी मानले जाते. शत्रू नाशासाठी आणि बाधा दूर करण्यासाठी तुम्हाला जर खूप त्रास होत असेल शत्रूंचा, कामात सतत अडथळे येत असेल तर ग्रहण सुटल्यानंतर संध्याकाळी 6:30 नंतर आंघोळ करताना आपल्याला सर्वात प्रथम एका बादलीत शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. जर शक्य असेल तर त्यामध्ये चिमूटभर राई म्हणजेच मोहरी सुद्धा टाका. हे पाणी अंगावर घेताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. असे मानले जाते की या पाण्याने स्नान केल्यामुळे तुमच्या शरीरावरील आणि मनातील सर्व नकारात्मकता वाहून जाते आणि शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. आता त्यानंतर मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. तो म्हणजे जर तुमची एखादी विशेष इच्छा असेल जसे की नोकरी मिळवणे, लग्न ठरवणे किंवा धनप्राप्ती तर काळ्या तिळासोबत तुम्हाला आणखी एक छोटीशी गोष्ट पाण्यात टाकायची आहे. तर तुम्हाला चिमूटभर हळद किंवा केसर जे आहे तर ते टाका. हे पाणी डोक्यावरून घेताना तुमच्या मनातील इच्छा देवासमोर स्पष्टपणे बोला. हळद ही गुरुग्रहाच्या संबंधित आहे जी तुमची प्रगती आणि यश सुनिश्चित करते. ग्रहणाच्या काळात केलेला हा संकल्प लवकरच सिद्धीस जातो. लक्षात ठेवा, ग्रहण काळ संपल्यानंतर काही गोष्टी करणे आवश्यक आहे. संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडा. आंघोळ केल्यानंतर देवासमोर दिवा लावा. जुने किंवा उरलेले अन्न खाऊ नका. ताजे अन्न बनवा. ग्रहण संपल्यानंतर पांढऱ्या वस्तूंचे दान करा. यामुळे ग्रहणाचे सर्व दोष निघून जातात. तर बघा 3 मार्च 2026च्या या चंद्रग्रहणाचा फायदा घ्या. हा साधा पण शक्तिशाली उपाय नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला सुख शांती मिळेल हीच प्रार्थना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.